नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्लूप्रिंट अनालिसिस करणार आहोत. तर एनसीआयएसएम जी गाईडलाईन्स थ्रू ज्यांनी ब्लूप्रिंट दिलेली आहे, सिलेबस कॉपी दिलेली आहे, त्यानुसार आपण त्या चॅप्टरचे वेटेज पाहणार आहोत आणि त्यानुसार तुम्हाला कोणते प्रश्न येणार, फिक्स प्रश्न येणार ते आपण पाहणार आहोत. तर त्यांनी पेपर 1 मध्ये आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ दर्शन निरूपण याला मिळून 25 मार्काचे वेटेज दिले. ओके, आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ किंवा दर्शन निरूपण याला मिळून 25 मार्काचं वेटेज दिलंय. त्यानंतर द्रव्य गुण कर्म याला 48 मार्क्सचं वेटेज दिलंय. त्यामुळे हे जे 3 टॉपिक आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर सामान्य विशेष समवाय अभाव हे जे 4 चॅप्टर आहेत याला मिळून 27 मार्काचं वेटेज दिलंय. त्यामध्ये पण जे समवाय आणि अभाव जे हे 2 चॅप्टर आहेत यामध्ये समवाय आणि अभाव मध्ये एलक्यू येणार नाही, फक्त त्यांनी एसीक्यू येईल असं सांगितलेलं. त्यानंतर परीक्षा आप्तोपदेश पेपर 2 मध्ये परीक्षा आणि आप्तोपदेश याला मिळून 26 मार्काचं वेटेज दिले, 26 मार्काचं वेटेज दिलेलं याला. आणि त्यानंतर प्रत्यक्ष अनुमान हे 2 चॅप्टर जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टीने, कारण की हे जे येतं हे चॅप्टर याला 42 मार्क्सचं वेटेज दिले. या 2 चॅप्टरला फक्त 42 मार्क्सचं वेटेज दिले त्यांनी. त्यानंतर युक्ती उपमान आणि कार्यकारण सिद्धांत याला 32 मार्काचं 32 मार्काचं वेटेज दिले. त्यामध्ये पण त्यांनी युक्ती आणि उपमान यामध्ये तुम्हाला एलक्यू येणार नाहीत, यामध्ये फक्त एसीक्यू येतील. ओके, आता हे झालं चॅप्टर नुसार त्याचं वेटेज. आता या चॅप्टर मधून कोणते प्रश्न येणार, तर सुरुवातीला आपण घेऊया आयुर्वेद निरूपण. आता आयुर्वेद निरूपण मधून तुम्हाला कोणता क्वेश्चन येणार आहे, तर आयुर्वेद निरूपण मध्ये क्वेश्चन आला तर कसा येईल. आता तुम्ही एक नोटबुक घ्या, पेन घ्या आणि मी जे सांगतोय ते नोट डाऊन करा. ओके, आता आयुर्वेद निरूपण मध्ये आयु लक्षण, त्यानंतर आयुर्वेदाचं लक्षण, आयुचं लक्षण किंवा आयुर्वेदाचं लक्षण आणि हे जे यामध्ये तुम्हाला एसीक्यू येईल, आयु लक्षण किंवा आयुर्वेदाचं लक्षण. त्यानंतर दुसरा एसीक्यू असा येईल तुम्हाला सिद्धांताचं लक्षण प्रकार. सिद्धांतावर तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो किंवा एलक्यू सुद्धा येऊ शकतो, सिद्धांत प्रकार आणि लक्षण. ओके, त्यानंतर दुसरा एक एलक्यू असा येऊ शकतो की आयुर्वेद एक मौलिक सिद्धांत आहे म्हणून स्पष्ट करा. ओके, हे 3 जे क्वेश्चन आहेत हे 3 क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करा. आता मी प्रत्येक चॅप्टरचं असं सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही नोट डाऊन करा. ओके, मी काय सांगितलंय, पहिलं आयु लक्षण, त्यानंतर आयुर्वेद लक्षण, त्यानंतर सिद्धांताचं लक्षण आणि प्रकार लिहा. त्यानंतर तिसरा क्वेश्चन सांगितला मी की सिद्धांताचं लक्षण प्रकार आयुर्वेद एक मौलिक सिद्धांत म्हणून लिहा किंवा आयुर्वेद एक मौलिक सिद्धांत आहे असे स्पष्ट करा. हे झाले 3 क्वेश्चन. आता पदार्थ किंवा दर्शन निरूपण. आता पदार्थ निरूपणावर क्वेश्चन कसा येतो, पदार्थ निरूपणचं लक्षण लिहा, पदार्थाचं लक्षण लिहा आणि त्याचे प्रकार स्पष्ट करा. हे झालं पदार्थ निरूपण. नंतर दर्शन. आता दर्शन हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. दर्शन चॅप्टर वर बरेच क्वेश्चन आलेले आहेत. दर्शन निरूपणावर कसे क्वेश्चन येतात, दर्शन लक्षण लिहा, त्याचा प्रकार लिहा दर्शनाचे आणि त्याचं आयुर्वेदात महत्व लिहा. हा झाला एक क्वेश्चन. त्यानंतर सांख्य दर्शन मध्ये आलं तर तुम्हाला सृष्टी उत्पत्ती जी सांगितली, सृष्टी उत्पत्ती क्रम, हे सृष्टी उत्पत्ती क्रम खूप इम्पॉर्टंट आहे एलक्यूच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आहे की आपण जे योग दर्शन पाहिलं, योग दर्शन मध्ये आपण काय पाहिलं की अष्टांग योगवर तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो. त्यानंतर जे इतर दर्शन आहेत कोणते, न्याय वैशेषिक पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा, यावर तुम्हाला एखादा एसीक्यू पाहायला मिळेल. त्यानंतर आता जैन दर्शन मध्ये जी त्यांनी तत्वे सांगितली, जैन दर्शनाची तत्वे सांगितली, जैन दर्शनाची पदार्थ सांगितलेत आणि मोक्षाची साधन सांगितलेत, यावर तुम्हाला एसीक्यू पाहायला मिळेल. त्यानंतर आहे बौद्ध दर्शन. आता बौद्ध दर्शन मध्ये काय पाहायला मिळेल की चतुर्विध आर्य सत्य जे सांगितले त्यांनी, चतुर्विध आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग, यावर तुम्हाला एसीक्यू पाहायला मिळेल. ओके, हे झालं दर्शन चॅप्टर बद्दल. आता येऊया आपण की द्रव्य चॅप्टरवर काय येईल. त्यानंतर एक क्वेश्चन सांगायचं राहिलं तुम्हाला, प्रकृती व पुरुष साम्य आणि भेद, यावर तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो. ओके, आपण दर्शन चॅप्टर शिकवताना प्रकृती आणि पुरुष याबद्दल पाहिलेलं आहे, काय त्याच्यामध्ये साम्य काय भेद आहे, मी तुम्हाला व्यवस्थित पॉइंट वाईज तुम्हाला लिहून दिलेलं आहे बोर्डवर, तर त्यामध्ये तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो. आता आपण पाहूया द्रव्यमध्ये. आता द्रव्यमध्ये तुम्हाला काय येऊ शकतं की द्रव्याचं लक्षण लिहा, द्रव्याची संख्या लिहा आणि त्याचं वर्गीकरण लिहा, यावर तुम्हाला एलक्यू येऊ शकतो. त्यानंतर जे काही महाभूत आहेत, महाभूताचं आता जे 5 महाभूत आहेत, तर त्या 5 महाभूताचं कोणते तरी एक महाभूतावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तर क्वेश्चन आला तर कसं येईल, महाभूताचं त्याचं लक्षण लिहा, उत्पत्ती कशी झाली ती लिहा आणि त्याचं महत्व काय. ओके, हे झालं
द्रव्याबद्दल, आणि द्रव्यामध्ये जे द्रव्य सांगितले कोणते, मन, आत्मा, त्यानंतर दिशा आणि काल. मन, आत्मा, दिशा आणि काल यावर तुम्हाला काय येऊ शकतं, तर एसक्यू किंवा एलक्यू येऊ शकतो. ओके. आत्म्याचे लक्षण म्हणून देखील तुम्हाला एसक्यू येऊ शकतो. ओके. हे झालं त्या ठिकाणी द्रव्य चॅप्टर मधलं. आता गुण चॅप्टर. आता गुण चॅप्टर मध्ये काय येईल, आणि एक राहिलं तमद्रव्य खंडन. तमद्रव्य खंडनवर तुम्हाला एसक्यू येऊ शकतो. म्हणजे खूप रेअर चान्सेस आहेत, परंतु आला तर त्या ठिकाणी तुम्ही तशी तयारी तुमची पाहिजे. तमद्रव्य खंडन करा, असं देखील तुम्हाला एसक्यू येऊ शकतो. आता गुण चॅप्टरवर काय क्वेश्चन येतो, की गुण चॅप्टरचे म्हणजे गुणाचं लक्षण सांगून त्याचं वर्गीकरण लिहा. गुणाचं लक्षण, संख्या आणि वर्गीकरण. लक्षण, संख्या आणि वर्गीकरण अशा पद्धतीने गुण चॅप्टरवर तुम्हाला क्वेश्चन येतो. आणि त्यामध्ये गुण चॅप्टरवर काय काय येऊ शकतो, आणि तर गुण वर तुम्हाला येतो सार्थ गुण. सार्थ गुण लिहा व त्याचं आयुर्वेदात महत्व काय ते सांगा. सार्थ गुण स्पष्ट करा आणि त्याचा आयुर्वेदात काय उपयोग आहे ते सांगा. हे झालं एसक्यू सार्थ गुणावर. त्यानंतर परादी गुणावर तुम्हाला एलक्यू येऊ शकतो, आणि आत्मगुण आहेत, आत्मगुणावर तुम्हाला एसक्यू येऊ शकतो. हे झालं गुणाबद्दल. आता त्यानंतर आपण पाहूया सामान्य, विशेष, समवाय आणि अभावावर. आता सामान्य मध्ये काय येणार तुम्हाला लक्षण, त्यावर सामान्य आणि विशेष हे जर दोन त्यांनी एकत्र द्यायचं ठरवलं तर त्या ठिकाणी एलक्यू टाकू शकतात, आणि जर वेगवेगळं द्यायचं ठरवलं तर सामान्य त्याचं लक्षण, प्रकार आणि महत्व, विशेषचं पण लक्षण, प्रकार, महत्व. ओके. त्यानंतर आता समवाय आणि अभाव. आता समवाय आणि अभावावर तुम्हाला एलक्यू येणार नाही, म्हणजे तुम्हाला यावर एसक्यूच येणार आहे. तर एसक्यू कसा येईल, ते समवायचं लक्षण आणि महत्व लिहा. समवायचे प्रकार नाहीत, हे लक्षात घ्या. समवायचे प्रकार नाहीत. एमसीक्यू ला असं जरी आलं तुम्हाला समवायचे प्रकार किती, तर त्या ठिकाणी समवायचे प्रकार सांगितलेले नाहीत. त्या ठिकाणी यापैकी कोणते नाही किंवा 0 असं ऑप्शन टिक करायचे तुम्हाला. त्यानंतर अभाव. आता अभावचं पण सेम लक्षण, प्रकार आणि महत्व. हे झालं पेपर 1 चं सगळं. ओके. पेपर 1 मध्ये आपण सगळे चॅप्टर मध्ये कोणकोणते क्वेश्चन येणार हे पाहिलेलं. आता नोट डाऊन केलेलं असेल तुम्ही. हे झालं पेपर 1. त्यानंतर पेपर 2. आता पेपर 2 मध्ये काय काय येणार आहेत, तर सुरुवातीला परीक्षा. आता परीक्षा चॅप्टर मधून येणार आहे चतुर्विध परीक्षा. चतुर्विध परीक्षा लिहा, किंवा जे प्रमा, अप्रमा, प्रमाण संख्या, जे प्रमात आहेत, हे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे म्हणजे छोटे छोटे डेफिनेशन येतात एमसीक्यू साठी. तर प्रमा म्हणजे काय, अप्रमा म्हणजे काय, तर यथार्थ लक्षण ह प्रमा म्हणजे काय, तर असं त्या ठिकाणी तुम्हाला एमसीक्यू टाईप त्या ठिकाणी येऊ शकतं. त्यानंतर चतुर्विध परीक्षा झालं. त्यानंतर आता प्रमाण संख्या. प्रमाण संख्यावर देखील तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतात. हे झालं परीक्षेबद्दल. त्यानंतर आता आप्तोपदेश. आता आप्तोपदेश मध्ये काय येणार तुम्हाला, आप्त लक्षण येणार. त्यानंतर आप्त लक्षण आणि त्याचं महत्व, आप्तोपदेशाचं आयुर्वेदात महत्व. त्यानंतर आता आप्तोपदेश चॅप्टर मधून पुन्हा शब्दाचे लक्षण लिहा व त्याचे प्रकार लिहा, हा क्वेश्चन. त्यानंतर शब्दार्थबोधक वृत्ती, शब्दार्थबोधक वृत्ती. त्यानंतर शक्तिग्रह साधने, शक्तिग्रह साधने. त्यानंतर वाक्यार्थ ज्ञान हेतू. वाक्यार्थ ज्ञान हेतूवर देखील तुम्हाला एसक्यू येऊ शकतो, आणि शक्तिग्रह साधनेवर एलक्यू येऊ शकतो. शब्दार्थबोधक वृत्ती एसक्यू, शब्दाचे लक्षण व त्याचे प्रकार लिहा यावर म्हणजे यावर एलक्यू येऊ शकतो. शब्दाचे लक्षण व प्रकार लिहा. हे झालं आप्तोपदेश बद्दल. आता प्रत्यक्ष मध्ये पाहूया. प्रत्यक्षाचं काय येईल, प्रत्यक्षाचं लक्षण लिहा, त्याचे भेद लिहा आणि त्याचा आयुर्वेदात उपयोग लिहा. हे झालं प्रत्यक्षाबद्दल. त्यानंतर सन्निकर्ष. आता त्यानंतर सन्निकर्षावर एसक्यू येऊ शकतो. सन्निकर्षाचे स्वरूप, भेद, स्वरूप लिहा व त्याचा भेद लिहा. त्यानंतर आता इंद्रियावर त्या ठिकाणी एखादा एसक्यू येऊ शकतो, की इंद्रियाचं लक्षण लिहा किंवा इंद्रिय पंचक वर्णन करा. ओके. त्यानंतर त्रयोदशकरण. त्रयोदशकरण मध्ये देखील तुम्हाला एसक्यू पाहायला मिळेल. आता हे झालं प्रत्यक्षाबद्दल. आता अनुमान मध्ये काय काय येणार, तर अनुमान मध्ये बरेच तुम्हाला अनुमानाचे लक्षण लिहा, त्याचे प्रकार लिहा, महत्व लिहा, हा येईल. त्यानंतर व्याप्तीवर तुम्हाला व्याप्तीचं लक्षण लिहा आणि त्याचे प्रकार लिहा, असा एसक्यू येऊ शकतो. त्यानंतर हेतूवर तर 1001% तुम्हाला प्रश्न पाहायला भेटेल. तर हेतूमध्ये काय येईल, हेतूचं लक्षण लिहा, प्रकार लिहा किंवा हेतुआभास वर्णन करा. हे झालं हेतूबद्दल. त्यानंतर आहे की तर्क एक छोटा टॉपिक पाहिला होता, तर सहसा येत नाही तो, तर आला तर तुम्हाला त्यावर एसक्यू येऊ शकतो. तर्क लक्षण लिहा व त्याचे प्रकार लिहा. हा झाला तर्क चॅप्टर. अनुमानामध्येच आपण त्या ठिकाणी इन्क्लूड करतो. त्यानंतर आता युक्ती.
आता युक्तीमध्ये काय येईल तुम्हाला, युक्ती आणि उपमान यामध्ये तुम्हाला एसीक्यूच येईल, त्या ठिकाणी तुम्हाला एलक्यू येणार नाही. तर युक्तीमध्ये तुम्हाला काय एसीक्यू येणार आहे, तर युक्तीमध्ये त्याचं लक्षण लिहा आणि अनुमान आणि युक्ती यामध्ये साम्य आणि भेद वर्णन करा, असं देखील तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो. त्यानंतर उपमानवर काय येईल की उपमानाचे प्रकार लिहा, उपमानाचं लक्षण लिहा आणि त्याचा आयुर्वेदात काय उपयोग आहे उपमानाचा खास करून, तर ते त्या ठिकाणी स्पष्ट लिहा, असं देखील तुम्हाला त्या ठिकाणी एसीक्यू येऊ शकतो. आता लास्ट टॉपिक आहे आपला कार्यकारण सिद्धांत. आता कार्यकारण सिद्धांतावर तुम्हाला काय क्वेश्चन येणार, तर कारण जे बघितलं होतं आपण कार्य आणि कारण, तर कारण मध्ये तुम्हाला त्याचं कारणाचं लक्षण लिहा, प्रकार लिहा आणि त्याचा कार्यकारण सिद्धांताचा आयुर्वेदात उपयोग लिहा, असा देखील क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर एखादा वाद, आता या ठिकाणी वाद सांगितले तर वादावर तुम्हाला 1001% एलक्यू पाहायला भेटणार आहे. तर एलक्यू तुम्हाला सत्कार्यवाद, त्या सत्कार्यवादावर येण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यानंतर जे बाकी वाद आहेत असत्कार्यवाद, परमाणुवाद, पिलपाकवाद, पीठरपाकवाद, यामध्ये देखील एखादा एसीक्यू येईल आणि सत्कार्यवादवर एलक्यू येईल. आणि किंवा ते असं पण करू शकतात की दोन वाद मिळून एक एलक्यू देखील देऊ शकतात ते. ओके, हे झालं कार्यकारण सिद्धांतवर. अशा पद्धतीने आपण पेपर 1 आणि पेपर 2 वर कोणकोणते क्वेश्चन येणार आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आणि हे जे क्वेश्चन आहेत या बाहेरचे खूप कमी चान्सेस आहेत येण्याचे, कारण की हेच क्वेश्चन खूप वेळा रिपीट होतात आणि याच्या पलीकडचं 99.99% याच्या बाहेरचं काही येणार नाही. त्यामुळे निश्चित राहा, अभ्यास करा. ऑल द बेस्ट.